आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनला पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तसेच 2022 मध्ये जे विद्यार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि जे आता सध्या कार्यरत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ आहे. महत्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुद्दे कोणते आहे तर जे शिक्षण सेवक पद आहे त्या शिक्षण सेवक पदच्या संदर्भात कोल्हापूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेला आता तिसरी सुनावणी असणार आहे. आज जी सुनावणी होणार आहे ती तिसरी सुनावणी असणार आहे. 3 डिसेंबरला सुनावणी झालेली होती, नंतर 26 फेब्रुवारीला सुनावणी झाली आणि आज 12 मार्चला एक सुनावणी आहे. नेमकं या दोन्ही सुनावणीमध्ये शासनाची बाजू काय आणि कोर्टाची बाजू काय आहे, याचिकाकर्त्यांनी काय मांडलेलं आहे, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि आजचा निर्णय नेमका काय होणार आहे याच्याकडे सर्व जेवढे काही गेल्या 2022 मध्ये झालेली जी काही भरती आहे त्यामध्ये जे लागलेले शिक्षण सेवक कार्यरत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं याकडे लक्ष लागलेलं आहे. आपण सुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणताही म्हणजे स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट या ठिकाणी मिळणार आहे. बघा, कोल्हापूर खंडपीठामध्ये शिक्षण सेवक पद रद्द करणे हे संविधानाला अनुसरूनच या ठिकाणी याचिका टाकलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, समान काम समान वेतन. आपला जो शिक्षण सेवक जो आहे हा आता सध्या काही ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापक दिसत असेल, काही ठिकाणी केंद्र प्रमुखाचा चार्जही असणारे आपल्याला शिक्षण सेवक दिसत असेल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षण सेवक, शिक्षक आणि मुख्याध्यापक या तीनही भूमिका सध्या काय करतो आहे, शिक्षण सेवक पूर्ण करतो आहे. पण त्याचा कामाचा व्याप हा तेवढाच आहे जेवढा शिक्षकांना आहे, जेवढा मुख्याध्यापकांना आहे. परंतु समान काम समान वेतन काय आहे, एकाला म्हणजे वेगळे मुमेराम बगल में सुरी यासारख्या गोष्टी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे आणि हे शिक्षण सेवकाच्याच बाबतीत दिसत आहे. इतर ठिकाणी कुठेही आपल्याला दिसत नाही. हा शिक्षण सेवक पूर्वी सुद्धा 3,000 रुपयात काम करायचा, नंतर 6,000 रुपयात काम करायचा, नंतर आता 16,000 रुपयात काम करायला लागला. परंतु महागाईनुसार तुटपुंजा या आर्थिक मोबदल्यात आपला विद्यार्थी जगणार कसा, हा नोकरीवर लागलेला विद्यार्थी परिवार चालवणार कसा, हा प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे. संविधानामध्ये जे काही आपल्या DPSP आहे त्यामध्ये संविधानिक मूल्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की समान काम जर करत असेल तर समान वेतन त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. परंतु या ठिकाणी दिलं जात नाही. याच आधारावरती आणि RTIच्या नियमानुसार याच आधारावरती आपल्या कोल्हापूर खंडपीठामध्ये ही याचिका टाकलेली होती. आणि या याचिकेला ही याचिका जेव्हा दाखल केली तेव्हा पहिली सुनावणी ही 3 डिसेंबरला करण्यात आली. मग या 3 डिसेंबरला सुनावणी करण्यात आली तेव्हा कोर्टाने म्हणजे न्यायालयाने काय केलं तर सरकारला याबद्दलच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विचारणा केली. सरकारच्या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की जे शिक्षण सेवक आहे ही व्यापक संकल्पना असल्यामुळं आणि शासनाच्या धोरणानुसार असल्यामुळं आम्ही याबद्दलची सर्व माहिती आहे ती माहिती आम्ही देतो आहे. त्यावरती यावरती न्यायालयाने त्यांना वेळ दिला आणि दुसरी जी सुनावणी होती ही दुसरी सुनावणी मात्र 26 फेब्रुवारीला होती. मग 26 फेब्रुवारीला काय झालं तर 26 फेब्रुवारीला ज्या वेळेला कोर्टात आपण गेलो किंवा कोर्टामध्ये वकील जेव्हा गेलेत त्यावेळेला मात्र सरकारच्या वतीने त्या ठिकाणी कोणीही उपस्थित केलेला नव्हता, परंतु याचिकाकर्त्याच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांचा वकील त्या ठिकाणी होता. मग यामध्ये सरकारची भूमिका नेमकी काय आहे, सरकारने हे लवकरात लवकर स्पष्ट करावं असं पुन्हा सरकारला न्यायालयाच्या वतीने सुनावण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. आता मग त्यानंतर पुन्हा पुढची डेट देण्यात आली आणि पुढची डेट जी होती ते म्हणजे आजची डेट. मग आजची डेट किती, 12 मार्च. मग आज 12 मार्चला जे काही शिक्षण सेवक पद रद्द करणार आहात का, तुम्ही शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करणार आहात का, हे 2 मुद्दे आणि समान काम समान वेतन हा त्याला अनुसरून असणारा मुद्दा, तर या सर्व गोष्टीचं लक्ष जे आहे ते आपल्या शिक्षण सेवकाचं लक्ष या याचिकेकडे लागलेलं आहे. ही जी याचिका आहे ही कोल्हापूर खंडपीठामध्ये आहे आणि यात नेमकं याचिकाकर्ता आणि सरकारची बाजू मांडणारे वकील यात नेमकी काय बाजू मांडतात हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. कारण ज्या गोष्टी आपण सध्या वास्तवात आपण बघत आहोत, तुमच्यापैकी कोणी जर मित्र असेल किंवा तुम्ही व्हिडिओ बघत असाल ते सर्व शिक्षण सेवक जर असाल किंवा इतर कोणी असेल तर नक्की तुम्ही त्यांना विचारा, ज्यांच्याकडे मुख्याध्यापकाचं पद आहे, ज्यांच्याकडे शिक्षकही आहे म्हणजे शिक्षकाचे म्हणून काम करतात आणि जे शिक्षण सेवक आता लागलेले आहेत हे सर्वच कामं करत असतात. नेमकं वेगवेगळं काही काम नाही. शिक्षक जे काम करत असतात ते शिक्षण सेवक काम करतात. मुख्याध्यापकाचं पद जर त्यांच्याकडे प्रभारी असेल आता सध्या तर त्यांना संपूर्ण काम करावं लागतं आणि वेतन मात्र त्यांना 16,000 रुपये आहे.
म्हणजे ही जी भूमिका आहे ही अन्यायकारक भूमिका, हे अन्यायकारक धोरण आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. तर हे शिक्षण सेवक पद नक्कीच रद्द झालं पाहिजे आणि यात आज नक्कीच त्यात एक तर कालावधी कमी होईल किंवा हे रद्द होईल हे आपल्याला शासनाच्या वतीनं आपल्याला त्यात नेमकं काय सांगणार आहे हे आपल्याला माहिती आहे. पण न्यायालयाची भूमिका, आपल्याला न्यायालयाचं जे काही मत आहे हे आपल्याला या ठिकाणी ऐकायला आपल्याला भेटणार आहे आणि त्यातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. कारण ज्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा शिक्षण सेवक कालावधी होता तेव्हा शिक्षक कमी होते, त्यामुळे त्यांचा रोष त्यावरती दिसलेला नाही किंवा याचिका त्यावेळेला टाकल्या नाही. नंतर जेव्हा 2017ची भरती जेव्हा झाली, 2019ला विद्यार्थी जॉईन झाले, त्यात सुद्धा तसंच प्रकरण होतं आणि त्यात फक्त त्यांनी काय वाढवलं, वेतन वाढवलं आणि तेही जे मानधन आहे तेही मानधन कधी वाढवलं, निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी मानधन त्या ठिकाणी वाढवलं होतं. आता सुद्धा तीच भूमिका आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. परंतु कोल्हापूर खंडपीठामध्ये ही याचिका आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय आज आपल्या शिक्षक सेवकांच्या बांधवांच्या बाजूने लागावा हेच आपल्याला या ठिकाणी एक आशा आहे. आणि ज्या माध्यमातून आपण सर्वजण हा व्हिडिओ बघत आहात, आपल्याला तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझ्याशी जर संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, यावरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला संपर्क साधता येईल, मला बोलता येईल आणि जे काही पवित्र पोर्टल बद्दलचं जे अपडेट आहे, प्रेफरन्स असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या कायमस्वरूपी आपण या चॅनलला देत असतो. आपले कोणी विद्यार्थी मित्र असेल, उमेदवार असेल, त्यांना प्रिफरन्स टाकण्याकरिता सुद्धा आपण मदत करतो आहे. ज्या वेळेला जाहिराती येतील आणि जे काही पवित्र पोर्टलचं अपडेट आहे ते अपडेट आपण कायमस्वरूपी देत असतो. धन्यवाद.